जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज, प्राध्यापक के.डी. मंत्रेशी. शेंद्री येथे धम्म मेळाव्यात सामाजिक आणि जागतिक प्रश्नांवर परखड भाष्य. लोकशाही, पर्यावरण आणि मानवी मूल्यांच्या जतनाचे केले आवाहन. गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथे आयोजित धम्म मेळाव्यात ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक के.डी. मंत्रेशी यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर परखड भाष्य करत जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केलं. ते मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जयकुमार सरतापे होते. यावेळी बोलताना प्राध्यापक मंत्रेशी म्हणाले, सध्या जगासमोर अनेक गंभीर आव्हानं निर्माण झाली आहेत. मात्र अशा परिस्थितीत जागतिक मानवाधिकार संघटना गप्प का आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मानवी मूल्ये पायदळी तुडवत पर्यावरणाचा नाश केला जात असून शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, खून आणि दरोडे रोखण्यात राज्यकर्ते अपयशी ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विविध देशांची धोरणे त्या देशांचे राज्यकर्ते न ठरवता काही मोजके भांडवलदार ठरवत असल्याची टीकाही त्यांनी केली. भारत ही भगवान बुद्धांची भूमी असून इथे त्याग, समर्पण, सदाचार आणि शांततेची परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्मठ, रूढी, परंपरा, जात आणि धर्माची बंधनं दूर ठेवून भयमुक्त वातावरण निर्माण केलं तरच देश प्रगतीपथावर जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. सत्ता येतील आणि जातील, मात्र देश, जनता आणि पर्यावरण टिकलं पाहिजे तरच लोकशाहीवादी राजकारणाचा आनंद सर्वसामान्यांना मिळू शकेल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी प्राध्यापक अनिल माने, प्राध्यापक डी.जी. चिघडीकर, पंचायत समिती सदस्या प्रभावती बागे आणि सुरेश पवार यांचीही भाषणं झाली. कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक एस.आर. कांबळे यांनी केलं. तानाजी कांबळे यांनी आभार मानले. मेळाव्यास सुरेश थरकार, बाबूराव आयवळे, अप्पासाहेब कमलाकर, एस.बी. बाळेसघोळ, अर्जुन दुडुंगेकर, एम.ए. कांबळे, विष्णू कारवेकर, ए.के. कांबळे, तानाजी कांबळे, सुरेश कांबळे, ईश्वर कांबळे, भीमराव मोहिते, परशुराम कांबळे आदींसह अन्य ग्रामस्थ, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.